श्री गुरुदेव दत्त. श्रावणात पतीची भरभराट करण्यासाठी महिलांनी हे 7 उपाय करा. हे 7 उपाय आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी, त्यांना नोकरीत बढती मिळण्यासाठी, त्यांचे भाग्य जर त्यांना साथ देत नसेल तर नशिबाची साथ मिळत नसेल, श्रावण महिन्यात हे 5 कामे अवश्य करा. त्यांच्या कामाला यश नक्की लाभेल. तुमच्या नशिबात सुख समृद्धी येईल. तुमच्या घरात लक्ष्मी सदैव नांदेल. तुमच्या परिवारावरती कोणतेही संकट येणार नाही. भगवान शंकराच्या आवडत्या महिन्यात सर्वत्र भक्तीचे वातावरण असते आणि सकारात्मक ऊर्जा असते. श्रावण महिन्यात काही लोक भोलेनाथांचा आशीर्वाद घेण्यासाठी जलाभिषेक करतात, तर काही लोक रोज जलाभिषेक करून महादेवाची भक्तीला तल्लीन राहतात. वास्तुशास्त्रानुसार भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी काही खास गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. वास्तू टिप्स नुसार काही गोष्टी अशा आहेत ज्या श्रावण महिन्यात घरात ठेवू नयेत. तसेच हे नियम कठोरपणे पाळले पाहिजे. तुटलेली मूर्ती. श्रावणात तुटलेली मूर्ती घरात ठेवू नये. असे मानले जाते की यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो व देवदोष लागतो. त्यांना नदी किंवा तलाव विसर्जित करा किंवा मंदिरात ठेवा किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवून द्या. या गोष्टी घरात ठेवू नका. श्रावणात शिवपूजेचे फळ तेव्हाच प्राप्त होते जेव्हा व्यक्ती शरीर आणि मन दोन्ही शुद्ध असते. अशा परिस्थितीत श्रावणमध्ये मांस, अंडी, कांदा, लसूण खाऊ नये. जमिनीवर झोपा. श्रावण हा चातुर्मासाचा पहिला महिना आहे. अशा स्थितीत श्रावणात पलंगावर व बेडवर झोपू नये. जमिनीवर झोपावे. तसेच ब्रह्मचर्य पाळावे. ही झाड लावा. तुळशीला वास्तू आणि शास्त्रामध्ये खूप शुभ आणि पवित्र मानले जाते. श्रावण महिन्यात घरामध्ये तुळशीचे रोप जरूर लावा. घराच्या आणि पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावावे आणि दररोज पूजा केल्याने सौभाग्य वाढते. या महिन्यात काही गोष्टी मनोभावे केल्यानं अनेक चांगले फळ मिळते. यंदा श्रावण महिन्यात 5 सोमवार आहेत. श्रावण महिन्याच्या सोमवारी लोक आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शंकराची पूजा करतात. या महिन्यात तपश्चर्या केल्यानंतर माता पार्वतीला शिव आपला पती म्हणून मिळालेला असं मानलं जातं. श्रावणाच्या दिवसामध्ये काही गोष्टी केल्यास नोकरी, घर, कुटुंब, वैवाहिक जीवन, आरोग्य आणि पैशाशी संबंधित अडचणी दूर होऊ शकतात. 108 बेलपत्राने भगवान शंकराची पूजा करा. भगवान शिवाला 1 बेलपत्र अर्पण करताना ओम साब सदाशिव नमःचा सतत जप करा. यामुळे मनोकामना पूर्ण होतील आणि जीवनातील सत्य यश मिळेल. श्रावण महिना का असतो खास? पुराणानुसार समुद्रमंथन श्रावण महिन्यात झाले. त्यावेळी समुद्रमंथनातून 14 रत्ने बाहेर पडली. यापैकी 13 रत्ने आपापसात देव दानवांमध्ये वाटली गेली. त्यात विषाचाही समावेश होता. हे हलाहल विष भगवान शंकराला देण्यात आलं होतं. भगवान शंकरानं गळ्यात हलाहल विष घातलं होतं. यामुळे भगवान शंकराचा कंठ निळा पडला. त्यामुळं भगवान शंकराला नीलकंठ म्हणलं गेलं. त्या विषाची उष्णता इतकी होती की देवतांना ती थंड करण्याचा कोणताही मार्ग सुचत नव्हता. शेवटी शिवशंकरांना चंद्रदेवांना डोक्यावर धारण केलं आणि भगवान शंकराच्या मस्तकावर गंगा अवतरली. तरीही तापमान कमी झालं नाही. तेव्हा भगवान शंकराला हजारो प्रवाहांनी अभिषेक करण्यात आला. तेव्हापासून भगवान शंकराला जल अर्पण करण्याची परंपरा आणि श्रद्धा सुरू आहे. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या मनोकामना करून जलाभिषेक करते. हे सगळे विधिवत केल्यास अत्यंत शुभ लाभ मिळतो. इच्छापूर्तीसाठी दूध, दही, तूप, उसाचा रस, मध, गंगाजल, आमरस, साखर इत्यादींनी शिवाचा अभिषेक केला जातो. श्रावण महिन्यात पूर्ण भक्तिभावानं, श्रद्धेनं शिवशंकराची पूजा केली तर त्याची मनोकामना नक्कीच पूर्ण होते. शिवाला पाण्याने अभिषेक केल्यानं दीर्घ आयुष्य प्राप्त होते आणि अडथळे नष्ट होतात.
दुधाने अभिषेक केल्याने निरोगी शरीर प्राप्त होते. उसाच्या रसाचा अभिषेक केल्यानं लक्ष्मी प्रसन्न होते. तुम्हाला समृद्धी प्राप्त होते. सुगंधी द्रवण अभिषेक केल्यानं माणूस प्रसिद्ध होतो. साखरेनं अभिषेक केल्यानं धनधान्याची भरभराट होते. आंब्याच्या रसानं अभिषेक केल्यानं चांगली मुलं प्राप्त होतात. गंगाजलाचा अभिषेक केल्यानं मोक्ष प्राप्त होतो. शिवाला तुपानं अभिषेक केल्यानं समृद्धी येते. तेलानं अभिषेक केल्यानं अडथळे नष्ट होतात. श्रावण महिन्यात मोहरीच्या तेलानं शिवाचा अभिषेक केल्यानं शत्रू संपूर्ण जातात. श्री गुरुदेव. एका भांड्यात पाणी घ्या आणि त्याच्यात काळे तीळ मिसळा. सकाळी याचा पाण्याने स्नान करावे. स्नानानंतर एक पाण्याचा तांब्या घ्या आणि त्यामध्ये 2 चमचे कच्चे दूध टाकून महादेवाला अर्पण करावे. शिवलिंगाला जल अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्यं ह्या मंत्राचा जप करा. उपाय सोमवार करावा लागेल, त्यामुळे तुमच्या पतीला नोकरीत बढती संधी मिळेल. श्रावण महिन्यात मंदिरात घंटा दान केल्याने तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल. करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होतील. त्याचबरोबर मंदिरात भस्म देखील दान करावे. बांबूच्या पात्रात भस्म दान केल्याने जीवनात अपार यश मिळते. श्रावण महिन्यात पती पत्नीने एकमेकाशी भांडण करू नये हे लक्षात ठेवा. संध्याकाळी महादेवासमोर दिवा लावा आणि त्यात हिरवी वेलची घाला. यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी सोबत धन आणि धान्यही भरभरून येईल. श्रावण महिन्यात हा उपाय करताना फक्त तुम्हाला एक पूजेची सुपारी लागणार आहे. तुम्ही कोणत्याही दुकानातून नवीन सुपारी खरेदी करून आणावी. घरी असलेले पूजेत वापरलेली सुपारी अजिबात वापरू नये. ती सुपारी आणल्यानंतर कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी सकाळी किंवा संध्याकाळी ही सुपारी तुमच्या देवघरात ठेवावे. देवघरात ठेवल्यानंतर त्या सुपारीला हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून तिची पूजा करावी. अगरबत्ती दिवा ओवाळा. त्यानंतर सुपारीच्या समोर बघता तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे. तो मंत्र आहे ओम नमो भगवती वासुदेवाय नमः. तुम्हाला हा मंत्र 21 वेळा बोलायचा आहे. मंत्र बोलून झाल्यानंतर ती सुपारी उचलायची आणि त्यानंतर एखाद्या सफेद रंगाच्या कपड्यामध्ये ती सुपारी बांधायची आणि ती सुपारी बांधून झाल्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजापाशी लावायची. ती आहे की तुम्ही डाव्या किंवा उजव्या बाजूला ती बांधायची आहे. पण ती सुपारी घराच्या आतून बाहेरून नाही, आतून बांधायची आहे. बाहेर कोणाला दिसणार नाही. आतून तुम्ही एकदा खिळा लावून ती सुपारी बांधायची. त्यामुळे घरातल्या प्रत्येक सदस्याची प्रगती होईल. आर्थिक स्थिती बळकट होईल. घरात सुख समृद्धी शांती नांदेल. व हा उपाय महिलांनी अवश्य करावा. श्रावण महिन्यात घरात नवग्रह शांती करा. जीवनात सुख आणि प्रगतीसाठी नवग्रह शांती करा. याने तुमच्या कुंडलीतले सगळे ग्रह शुभ होतील. मग त्याचा शुभ परिणाम तुम्हाला नक्की मिळेल. श्रावणात पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा. नोकरी व्यवसायात अडचणी दूर करण्यासाठी गुरुवारी एखाद्या मंदिरात जाऊन पिवळ्या वस्तू दान कराव्यात. उदाहरणार्थ खाद्यपदार्थ, फळे, वस्तू, पितळाच्या वस्तू. श्रावण महिन्यात तुम्हाला घराजवळ कधी किन्नर आला तर ज्या वेळी तुम्हाला अशी व्यक्ती दिसेल त्यावेळी तुम्ही त्या व्यक्तीला दान अवश्य करा. किन्नराचा आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि त्यांचा आशीर्वाद अतिशय लाभदायक असतो. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.